पुण्यामध्ये पावसानं महिन्याची सरासरी ओलांडलेली आहे। समाधानकारक पाऊस झालेला आहे। पुणे शहर आणि परिसरामध्ये पाण्याची महिनाभराची चिंता तुर्तास तरी मिटली आहे। पुण्याला जवळपास 1 महिना पुरेल इतकं पाणी खडकवासला धरण साखळीमध्ये जमा झालेलं आहे। धरण साखळीमध्ये 6.49 टीएमसी म्हणजेच 22.26% साठा झालेला होता। पानशेत वरसगाव धरण खोऱ्यामध्ये अधूनमधून जोरदार वाऱ्यासह सरी कोसळतात। दिवसभरामध्ये टेमघर इथं 20, वरसगाव इथं 15 आणि पानशेत इथं 12 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। खडकवासला परिसरामध्ये पावसाची उघडीप होती। रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत वरसगाव धरण क्षेत्रासह मुठा सिंहगड भागात लागोपाठ 2 दिवस संततधार पाऊस पडला। त्यामुळे ओढे नाल्यांतून पाण्याची आवक सुरू आहे। मंगळवारी पावसाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे पाण्याची आवक सुद्धा कमी झाली आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। बालाजी, सध्या काय अपडेट समोर आली आहे? माधुरी, यावर्षी मान्सूनचं आगमन जे आहे ते लवकर झालं आणि त्याचा परिणाम जो आहे तो घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ते ही सगळे धरणं जी आहेत ते भरलेले आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा तो तरी आता मिटलेला आहे। म्हणजे जुलैमध्ये ज्यावेळेस दरवर्षी वाट पाहावी लागते, मात्र यावर्षी जूनमध्येच हा सगळे धरणं पाण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण झालेली आहे। आता याच्या पुढे पडणारा पाऊस आणखी शेतीसाठी सुद्धा उपयोगी येणार आहे। त्यामुळे ही सगळी आनंदाची बाब पुणेकरांसाठी असंच म्हणावं लागेल, कारण पुणेकरांना आता पाणी संकटांना किंवा पाणी कपातीला सामोरे जावं लागणार नाही। माधुरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।